मित्र हो, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असलेल्या सध्याच्या आपल्या शिवसेनेच्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाजूनं ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांचा वादळी तुफानी असा युक्तिवाद झालेला आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टातून शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे यांनाच मिळेल अशा अनेकांच्या आशा आता पल्लवित झालेल्या दिसत आहेत. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयाच्या अक्षरशः चिंधड्या उडवलेल्या आहेत. चिंधड्या निवडणूक आयोगाला आणि एकनाथ शिंदे गटाला अडचणीत आणणारे अनेक मुद्दे या दोन्ही ज्येष्ठ वकिलांनी आपल्या युक्तिवादातून सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेले आहेत. आधीच्या विविध निकालांचे दाखले सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये या युक्तिवादाच्या दरम्यान देण्यात आलेले आहेत. या सुनावणीत सतत एका प्रकरणाचा उल्लेख होताना दिसतो बघा, आणि तो म्हणजे राजेंद्र सिंह राणा या प्रकरणाचा. आणि हेच प्रकरण शिवसेनेच्या खटल्याबाबत गेम चेंजर ठरू शकतं. एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणू शकतं एवढं हे या शिवसेनेच्या खटल्याशी हे प्रकरण एवढं मिळतं जुळतं आहे आणि त्याचा निकाल सुद्धा लागलेला आहे. तो इथंही तसाच लागेल की काय, किंवा म्हणजे तसा तो दिला जावा अशा पद्धतीने हे युक्तिवाद झालेले आहेत. हे राणा प्रकरण नेमकं काय आहे ते आधी लक्षात घ्या. 2002 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हतं. मग तिथं आधी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाला आपल्या या भाजपानं आपल्या 88 आमदारांचा पाठिंबा बहुजन समाज पक्षाला दिला आणि मग मायावती यांनी 3 मे 2002 रोजी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर म्हणजे अगदी 12-13 महिन्यातच म्हणजे ऑगस्ट 2003 मध्ये भारतीय जनता पक्षानं सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि मग मायावतीचं सरकार पडलं. यावेळी मुलायम सिंग यांनी सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांच्याकडे केला. इतर काही पक्ष सोबतच बसपाच्या म्हणजे मायावतीच्या त्या 13 आमदारांनी सुद्धा यांना पाठिंबा दिला. त्यामुळं बसपानं या 13 आमदारांच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्ष अपात्रता याचिका त्यांच्याकडे दाखल केलेली होती. याच दरम्यान बसपाचे 37 आमदार पक्षापासून वेगळे झाले आणि समाजवादी पक्षामध्ये विलीन झाल्याचा दावा सुद्धा करण्यात आला. म्हणजे बघा, महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या प्रकरणाशी किती मिळतं जुळत आहे. आमदारांची अपात्रता याचिका प्रलंबित असताना त्यावेळच्या विधानसभा अध्यक्षांनी या विलिनीकरणाला मान्यता सुद्धा देऊन टाकली. बसपातील या बंडाच्या मागे आमदार राजेंद्र सिंह राणा यांचा हात होता. हे प्रकरण अलाहाबाद हायकोर्टात गेलं, त्यानंतर पुढे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि तिथं 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. राणा प्रकरणाचा मूळ गाभा 10व्या अनुसूचीतील पक्षांतर विरोधी कायदा आणि पक्षातली फूट, त्याचबरोबर विलिनीकरणाच्या तरतुदीशी सुद्धा संबंधित होता. सुप्रीम कोर्टानं 14 फेब्रुवारी 2007 रोजी या प्रकरणाचा निकाल दिला आणि त्या 13 आमदारांना अपात्र ठरवलं. या आमदारांनी ज्या दिवशी राज्यपालांना विरोधी पक्षाचे सरकार स्थापन करण्यासाठी समर्थन देण्याचं पत्र दिलं, त्याच वेळी त्यांनी स्वेच्छेनं पक्ष सोडला असं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलं. पक्ष सोडल्यामुळे हे आमदार ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले होते ती आमदारकी सुद्धा राहणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. खंडपीठानं विधानसभा अध्यक्षाच्या निर्णयावर तीव्र नाराजी तर व्यक्त केलीच, पण अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यास केलेला विलंब हा
घटनात्मक कर्तव्याचं उल्लंघन असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा हेच घडलेलं आहे शिवसेनेच्या प्रकरणाच्या बाबतीत. शिवाय विधानसभा अध्यक्षाच्या निर्णयाचं कोर्टाकडून पुनर्विलोकन देखील केलं जाऊ शकतं असा एक ऐतिहासिक निकाल या खंडपीठानं दिलेला आहे. या प्रकरणातल्या काही घटना आणि शिवसेनेचा या खटला याच्यामध्ये साधर्म्य आहे. म्हणजे तसा दावा उद्धव ठाकरे यांच्या वकिलाकडून न्यायालयामध्ये करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात या राणा प्रकरणावर जोर दिलेला आहे, भर दिलेला आहे. बसपाच्या 13 आमदारांना ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टानं खंडपीठानं अपात्र ठरवलं, अगदी त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं जावं अशी तर त्यांची मागणीच आहे. शिवसेना फुटीच्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत आधी 16 आमदार गेले होते. त्यांच्या विरोधामध्ये अपात्रता याचिका दाखल तर केलेलीच होती आणि मग पुढं या आमदारांची संख्याही वाढत गेली. अपात्रता याचिका प्रलंबित असताना पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे यांना बेकायदेशीरपणे दिलं गेलं. ज्या दिवशी आमदारांनी विरोधी पक्षाच्या मदतीनं आपल्या पक्षाविरोधात कारवाई सुरू केली, त्याच दिवशी त्यांनी स्वेच्छेनं पक्ष सोडला असं समजलं जावं. विधानसभा अध्यक्षाच्या निकालाचं पुनर्विलोकन करण्याचा सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे. असे अनेक मुद्दे राणा प्रकरणाशी साधर्म्य असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी आपला दावा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधी अपात्रतेच्या संदर्भात निकाल देण्याची मागणी सुद्धा ठाकरे यांच्या बाजूने कोर्टामध्ये करण्यात आलेली आहे. कारण अपात्रतेचा निकाल आधी लागला की पुढचा निकाल इतका साधा, सरळ आणि सोपा होऊ शकतो आणि तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाऊ शकतो. या राणा आणि या शिवसेनेच्या खटल्याच्या या दोन्ही प्रकरणातील साधर्म्य शिवसेनेच्या निकालामध्ये गेम चेंजर ठरू शकेल असं अनेकांना वाटतं, अनेकांचा विश्वास सुद्धा आहे. तसा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने टाकलेला हा डाव एकनाथ शिंदे गटाचा टांगा पलटी करणाराही ठरू शकतो. हे राणा प्रकरणच एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणू शकतं असा विश्वास कायद्याच्या अभ्यासकांना सुद्धा वाटतो आहे. असे अनेक मुद्दे जरी या युक्तिवादामध्ये आलेले असले ना तरी पण हे राणा प्रकरण अत्यंत निर्णायक ठरू शकतं या शिवसेनेच्या प्रकरणामध्ये. पुढच्या सुनावणीपासून एकनाथ शिंदे गटाच्या बाजूनं युक्तिवाद सुरू होईल. तेही पाहूया त्यांची बाजू ती कशा पद्धतीनं मांडली जाते आणि सिब्बल आणि कामत यांचे मोठे मोठे प्रभावी दावे आता एकनाथ शिंदे यांच्याकडून कसे खोडले जातील हे आता आपल्याला दिसेलच. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.